आता अपात्र बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतोय। महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सत्तेवर येताच 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करण्यात आले आहेत। मुंबईच्या महालक्ष्मी धोबीघाटाला महापालिकेच्या खर्चाने पीएनजीची जोडणी देण्यात येणार आहे। धोबीघाटात पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळला जातो, त्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतलाय। पालिका या कामासाठी 24 कोटी रुपये खर्च करणार आहे। करबुड्यांसाठी पुणे महापालिका पुन्हा एकदा अभय योजना राबवणार असल्याची माहिती मिळते। अजूनही सुमारे पावणे 700 कोटी रुपये कर वसुली करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे। मुंबई विद्यापीठातून आता एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत। दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतलाय। मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसात पुण्यातील सीओपी तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे। रायपूरमध्ये शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शाळेच्या वॉशरूममध्ये बॉम्बस्फोट घडवून आणलाय। मात्र या स्फोटात 9 वर्षाची एक निष्पाप विद्यार्थिनी जखमी झाली आहे। शाळेतल्या 5 विद्यार्थ्यांनी हा कट रचला होता, ज्यात 3 मुलींचाही समावेश होता। पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांना सुधारगृहात पाठवलंय। बदलापूरमध्ये तरुणावर जीवघेणा टोळी हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात विशाल राठोड नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोराची धरपकड सुरू केली आहे। गजानन मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका लावलाय। रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलिसांनी चौकशी केली। गजानन मारणेवर आतापर्यंत तब्बल 28 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत। मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकली आहे। आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय। मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचलाय। तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय। अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध करण्यात आलाय। महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पण मस्तू नृत्य सादर करणार आहे। मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलाय। हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केलाय। महाशिवरात्री निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी 48 तास खुलं राहणार आहे। तर आज रात्री 12 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडेल। देवस्थान समितीकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे।